नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे मुंबई उच्च न्यायालय शिपाई म्हणजेच प्यून या पदासाठी परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच घेऊन आलेलो आहोत। आणि मित्रांनो, ही सर्व प्रश्नोत्तरे परीक्षेमध्ये विचारण्यात येतात आणि ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे ही सर्व प्रिवियस क्वेश्चन पेपरमधूनच घेण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्हाला प्रश्नांची उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा। आणि याआधीसुद्धा आपण जी के व्हॅली मॅडम या चॅनलवर बरेचसे प्रिवियस क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत आणि तुम्ही त्या चॅनलवर जाऊन एकदा ते पूर्ण क्वेश्चन बघून घ्याल आणि तुम्ही नक्की सराव कराल। कारण जास्तीत जास्त क्वेश्चन हे प्रिवियस क्वेश्चन पेपरमधूनच रिपीट झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही जी के व्हॅली मॅडमवर जाऊन एकदा तुम्ही ते क्वेश्चन पेपर बघून घ्याल। कारण आपण आपल्या या चॅनलवर सर्व क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत, तरी ते तुम्ही एकदा बघून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? आणि ऑप्शनमध्ये इथे त्यांनी दिलेलं आहे ए प्रोटॉन, बी इलेक्ट्रॉन, सी न्यूट्रॉन, डी हेलियम। आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्यूट्रॉन। जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावला। आता पुढचा प्रश्न आहे इथे दुसरा प्रश्न, हिंदूवरील जिझिया कर रद्द करणारा मुघल सम्राट कोण होता? तर ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे ए शहाजहान, बी जहांगीर, सी अकबर, डी बाबर। आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी अकबर। हिंदूवरील जिझिया कर रद्द करणारा मुघल सम्राट अकबर हा होता। आता तिसरा प्रश्न घेऊया, खालीलपैकी हवेमार्फत पसरणारा रोग कोणता? तर ऑप्शनमध्ये आहे ए प्लेग, बी विषमज्वर, सी नारू, डी इन्फ्लुएन्झा। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इन्फ्लुएन्झा। खालीलपैकी हवेमार्फत पसरणारा रोग इन्फ्लुएन्झा हा आहे। आता चौथा प्रश्न घेऊया, खालीलपैकी भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर ऑप्शन आहेत ए अशोक चक्र, बी परमवीर चक्र, सी महावीर चक्र, डी यापैकी नाही। आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी परमवीर चक्र। भारताचे सर्वोच्च शौर्य पदक परमवीर चक्र हे आहे। आता यानंतरचा प्रश्न घेऊया, पाचवा प्रश्न आहे इथे, खालीलपैकी भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे ए राजस्थान, बी गुजरात, सी मध्य प्रदेश, डी ओरिसा। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान। खालीलपैकी भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यात आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे सहावा प्रश्न, कोणत्या पिगमेंट रंगद्रव्यामुळे फळांमध्ये लाल रंग होतो? तर त्यांनी इथे ऑप्शन दिलेले आहेत ए लायकोपीन, बी ॲथ्रोसायनिक, सी झॅथोफिल, डी कॅरोटीन। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लायकोपीन। लायकोपीन या पिगमेंट रंगद्रव्यामुळे फळांमध्ये लाल रंग होतो। आता सातवा प्रश्न आहे इथे, कांदा कापताना कांद्यातून कोणता वायू बाहेर पडतो? आणि ऑप्शनमध्ये इथे त्यांनी दिलेलं आहे ए अमोनिया, बी कार्बन डायऑक्साईड, सी फॉस्फरस, डी पोटॅशियम।
आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमोनिया. कांदा कापताना कांद्यातून अमोनिया वायू बाहेर पडतो. आता त्यांनी इथे 8वा प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी यक्षगान हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ए गुजरात, बी कर्नाटक, सी बिहार, डी तेलंगणा. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक. यक्षगान हे नृत्य कर्नाटक या राज्याचे आहे. आता यानंतर त्यांनी 9वा प्रश्न इथे घेतलेला आहे. भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात? तर खाली ऑप्शन त्यांनी इथे दिलेले आहे. ए ॲडमिरल, बी जनरल, सी मेजर जनरल, डी एअर चीफ मार्शल. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जनरल. आता यानंतर त्यांनी पुढचा प्रश्नात विचारलेला आहे. 10व्या प्रश्नामध्ये भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ए गोवा, बी त्रिपुरा, सी महाराष्ट्र, डी केरळ. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी केरळ. भारतातील पहिले साक्षर राज्य केरळ राज्य आहे. आता यानंतर त्यांनी 11वा प्रश्न दिलेला आहे इथे. पेसमेकर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरता वापरतात. आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेला आहे मूत्रपिंड, किडनी, हृदयाचा, पायाचा. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हृदयाचा. पेसमेकर हे हृदयाचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरता वापरतात. आता यानंतरचा प्रश्न आहे 12वा प्रश्न. घटनेच्या कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय स्थापन केले जाते? आणि ऑप्शनमध्ये खाली दिलेलं आहे. ए 110, बी 220, सी 314, डी 214. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 214. घटनेच्या 214व्या कलमान्वये उच्च न्यायालय स्थापन केले जाते. आता पुढचा प्रश्न त्यांनी घेतलेला आहे इथे 13वा प्रश्न आहे. मिशिगन सरोवर कोणत्या देशात स्थित आहे? आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए जपान, बी अमेरिका, सी पाकिस्तान, डी चीन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका. मिशिगन सरोवर अमेरिका या देशात स्थित आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे इथे 14वा प्रश्न. सुरती, मुर्हा, मेहसाणा या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत? आणि ऑप्शन दिलेले आहे इथे. ए म्हैस, बी गाय, सी मेंढी, डी शेळी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए म्हैस. सुरती, मुर्हा, मेहसाणा या म्हैस या प्राण्याच्या जाती आहेत. आता यानंतर त्यांनी इथे 15व्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे? आणि त्यांनी इथे ऑप्शन दिलेले आहेत. ए लंडन, बी रोम, सी टोकियो, डी न्यूयॉर्क. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी न्यूयॉर्क. संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय न्यूयॉर्क येथे आहे. आता 16वा प्रश्न घेऊया. 16व्या प्रश्नात त्यांनी म्हटलेलं आहे. भीमबेटकाच्या लेणी आणि शैलगृहे कुठे आहेत? तर ऑप्शन दिलेले आहेत इथे खाली. ए ओडिशा, बी मध्य प्रदेश, सी तामिळनाडू, डी गुजरात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मध्य प्रदेश. भीमबेटकाच्या लेणी आणि शैलगृहे मध्य प्रदेशात आहेत. आता पुढचा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे. 17वा प्रश्न आहे. थरचे वाळवंट मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे. ए मिझोराम, बी तेलंगणा, सी राजस्थान, डी
कर्नाटक. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान. थरचे वाळवंट मुख्यत्वे राजस्थान या राज्यात आढळते. आता यानंतरचा प्रश्न आहे इथे 18वा प्रश्न. 18व्या प्रश्नात त्यांनी विचारलेला आहे खालीलपैकी चीन या देशाचे चलन कोणते. आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत येन, युआन, डॉलर्स, रुपया. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी युआन. चीन या देशाचे चलन युआन हे आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे 19वा प्रश्न. भारतीय संविधानाची अंतिम व्याख्या करण्याचा कोणास अधिकार आहे. आणि पुढे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेला आहे सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, सी राष्ट्रपती, डी संसद. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सर्वोच्च न्यायालय. भारतीय संविधानाची अंतिम व्याख्या करण्याचा सर्वोच्च न्यायालयास अधिकार आहे. आता 20वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे. तर ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे द्रवरूप, घनरूप, अर्धघनरूप, वायुरूप. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वायुरूप. खालीलपैकी मिथेन हे वायुरूप या प्रकारचे इंधन आहे. आता पुढचा प्रश्न आहे 21वा प्रश्न. तर 21व्या प्रश्नात त्यांनी म्हटलेलं आहे शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला. तर इथे खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत ए रायगड, बी राजगड, सी शिवनेरी, डी तोरणा. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, कारण याआधी जे प्रिवियस क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा. आणि या प्रश्नाचे उत्तर शिवनेरी हा किल्ला आहे. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आता 22वा प्रश्न आहे भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली. तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे त्यांनी इथे ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड वेलस्ली, सी लॉर्ड मेकॅले, डी लॉर्ड बेंटिक. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लॉर्ड मेकॉले. भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस लॉर्ड मेकॉले यांनी केली. आता 23वा प्रश्न आहे पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते. आणि ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे ए 1914, बी 1916, सी 1913, डी 1915. आणि उत्तर आहे ऑप्शन ए 1914. पहिले महायुद्ध 1914 साली सुरू झाले होते. आता पुढचा प्रश्न घेऊया. 24वा प्रश्न आहे इथे महाराष्ट्रातील कायदेमंडळ कोणत्या स्वरूपाचे आहे. खाली ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए द्विगृही, बी एकगृही, सी त्रिगृही, डी यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन ए द्विगृही. महाराष्ट्रातील कायदेमंडळ हे द्विगृही स्वरूपाचे आहे. आता 25वा प्रश्न आहे उत्तराखंड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे भुवनेश्वर, नैनिताल, डेहराडून, रांची. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी डेहराडून. उत्तराखंड या राज्याची राजधानी खालीलपैकी डेहराडून ही आहे. आता यानंतर त्यांनी 26वा प्रश्न विचारलेला आहे मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेला आहे ए कर्तरी प्रयोग, बी कर्मणी प्रयोग, सी भावे प्रयोग, डी यापैकी नाही.
आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भावे प्रयोग. कारण भावे प्रयोगात क्रियापद कर्ता व कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. मुलाने बैलास मारली या वाक्यात कर्ता व कर्माला प्रत्यय लागलेला आहे आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता व कर्माला प्रत्यय लागलेला असतो. इथे बघा, मुलाने बैलास मारले म्हणजेच मुलाने, इथे मुलाने या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे आणि मुलाने बैलास इथे बैलास या शब्दाला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे हे वाक्य भावे प्रयोग आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भावे प्रयोग. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. मी आपला काय बोलणार या वाक्यातील आपला हा शब्द काय आहे? आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत. ए शब्दयोगी अव्यय, बी केवल प्रयोगी अव्यय, सी उभयान्वी अव्यय, डी क्रियाविशेषण अव्यय. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केवल प्रयोगी अव्यय. मी आपला काय बोलणार या वाक्यात आपला हा केवल प्रयोगी अव्यय आहे. कारण इथे म्हटलेले आहे की मी आपला काय बोलणार आणि इथे आपला हा शब्द आलेला आहे आणि तो शब्द कुठलाही भाव व्यक्त करत नाही. व्यर्थ तो शब्द उद्गारलेला आहे. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडातून अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात ते केवल प्रयोगी अव्यय असतात. आणि इथे आपला हा शब्द मनातून दाटून आलेल्या भावना व्यक्त केलेला आहे आणि आपला हा शब्द हा त्यांनी मनातूनच म्हटलेला आहे की मी आपला काय बोलणार. त्यामुळे हा केवल प्रयोगी अव्यय आहे. कारण केवल प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग नसतात, ते केवळ वापरायचे म्हणून वापरले जातात. आता पुढचा 28वा प्रश्न घेऊया. पहिला वर्ग यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत. ए गणवाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी क्रमवाचक संख्या विशेषण. कारण इथे पहिला वर्ग म्हणजेच इथे क्रम दर्शवत असल्यामुळे हे वाक्य क्रमवाचक संख्या विशेषण या प्रकारात मोडते. आता 29वा प्रश्न आहे. 81 स्क्वेअर इंटू 27 स्क्वेअर अपॉन 9 क्यूब इंटू 3⁵ इक्वल टू x क्यूब. तर x इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 3. आता पुढचा प्रश्न आहे शेवटचा. 0. इथे 80 दिलेले आहेत आणि 18 ही संख्या 10चा घात वापरून कशी लिहाल. आणि या प्रश्नाचे इथे उत्तर दिलेलं आहे ऑप्शन सी 1.8 इंटू 10⁻⁹. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कॉमेंट नक्की कराल.